गुड मॉर्निंग गाईज. मी आता आहे कोचीमध्ये आणि ही जागा आहे फोर्ट कोची म्हणून ओळखली जाते. हे बघा माझ्या मागे किती सुंदर आहे. हे पोर्तुगीज स्टाईल घर आहेत सगळे. हे इंडिया आहे भाई, इंडिया. मला ना बिलकुल विश्वास बसत नाही की मी इंडियामध्ये आहे. असं वाटतंय की मी व्हिएतनाम किंवा थायलंडच्या कुठल्या तरी एका छोट्याशा गावामध्ये. हे बघा, हे एक सुंदरसा कॅफे आहे. थोडं कबूतर आहे पाहिलं इकडे. आणि ना हे इथलं एक फेमस श्रीकृष्णा कॅफे. मी आत्ता जग उघडून बघितलं आणि त्याच्यामध्ये बघा काय सापडलं मला. जिरं आहे आणि हर्बल वॉटर म्हणतात त्याला. हे असं हे रेस्टॉरंट आहे. जसं मालगुडी डेजमध्ये दाखवलं जातं ना त्या पद्धतीचं रेस्टॉरंट आहे. हे बघा इकडं हा क्रेज आहे अजून, म्हणजे पिक्चरचे पोस्टर वगैरे. हे बघा दोघं ठिकाणी. आणि झाड बघा किती भारी आहे. त्याच्यावरती दुसरं एक पॅरासाईट झाड उगवलेलं आहे. हे बघा किती सुंदर असं गोपालकृष्णाचं मंदिर आहे. बघा किती भारी डेडिकेशनने काम चाललेलं आहे. गल्ली बोळातलं काम आहे तरी केवढं क्लीन ठेवायचा प्रयत्न आहे. आता आलंय फोर्ट कोची. किती मस्त आहे ना. तर मी आता निघालो आहे बाहेर जेवणासाठी आणि काही गोष्टी बघायसाठी. तर हे बघा हा छोटंसं बार आहे आणि हे बघा आर्किटेक्चर कसं अजून जसंच्या तसं आहे. हे असले बार ना मी मुंबईच्या कुलाबामध्ये बघितलेले. फॅमिली बघितली कसली भारी निवांत झोपलं एकदम. अरे उठ घोड्या, किती भारी निवांत पाहिलं का. हा आणि हे बघ इकडे. वा वा वा, आज झोपायचा टाइम आहे का. उठ. आर्किटेक्चर बघा कसलं भारी इथे. हे 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 बिल्डिंग. हा एक इन्व्हिटेशन प्रोग्राम डेव्हिड हॉल म्हणून एक आहे इथे. पंडाल कॅफे दिल्ली. छोटा कॅफे इथे. तर ही अशी गॅलरी आहे आणि याच्यात ना आय थिंक हे क्लॉथ पेंटिंग आहे. पेंटिंग आहे का काय आहे. पेंटिंगच आहे वाटतं. काही कळत नाही नेमकं पेंटिंग आहे की काय. काय चिटकवलेलं आहे. वेगळंच आर्ट आहे काहीतरी. शिवलेलं पण वाटतंय आणि चिटकवलेलं पण वाटतंय. मला वाटतं शिवलेले आहेत. पॅचेस शिवून ते तसं बनवलं आहे. जवळून एकदम कॅमोफ्लॅज होऊन जातं ते. पण दुरून आता या बाईचा चेहरा असा काही दिसणार नाही. पण जसं दूर जाऊ ना तशा पद्धतीने. आता ह्या आर्टला काय म्हणतात जर तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट करा. हे बघा इथे पण एक तशाच पद्धतीची एम्ब्रॉयडरी वगैरे काहीतरी केलेलं आहे. मोठा पडदा आहे असा लागलेला. इकडे बघा इथे पण असं स्केचेस केलेले आहेत सगळ्या रूममध्ये. हे बघा हे मध्यभागी असं लावलेलं आहे काहीतरी पडद्यासारखं. आतमध्ये काहीतरी आहे त्याच्या आर्ट आहे. ओके. इथं हे ठेवलेलं आहे आणि हे पेंटिंग कशा बनवत आहेत ना त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे इथे दिलेलं. या ठिकाणी प्रोजेक्टर आहे आणि ज्या आतल्या पेंटिंग्स आहेत ना त्या अशा पद्धतीने बनवल्या जात आहे. बाप रे, फारच युनिक आहे. बीचवरती पिंपळाचं झाड कोणी पाहिलं आहे का. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. बीचवर पिंपळाचं झाड एवढं मोठं. हे बघा वडाचे पिंपळाचे. का भारी आहे. चौपटी बनवली ॲक्च्युली आणि इकडे भरपूर मोठा आहे रस्ता. आता हे बघा हे नारळ आहे पिवळ्या रंगाचं. मी पहिल्यांदा पितोय आणि त्यांनी सांगितलं की हे जास्त गोड असतं म्हणून. पिऊन बघतो आणि मग सांगतो तुम्हाला कसं आहे. कुठे गेला
खतरनाक, लिटरली साखर टाकल्यासारखी वाटते. हे 2 बॉयलर आहेत, क्रेनसाठी वापरले जाणार आहे आणि तेवढेच जुने आहेत. बघा 20 years 1956, अजूनपर्यंत जसेच तसे आणि वेल मेंटेन करून ठेवलेले. हे कोण खेळलं लहानपणे कमेंट करा. हे बघा इथे ना अशा पद्धतीने फिशिंग केली जाते. हे असं जाळं टाकलं जातं. याला काय म्हणतात ना नक्की मला सांगा, कारण मला थोडंसं नवीन नाही या बाबतीमध्ये. मी फक्त पिक्चरमध्ये फोटोमध्येच बघितलेलं आहे. तर तुम्हाला कोणाला माहीत असेल ना नक्की कमेंट करा की या अशा प्रकारच्या फिशिंगला काय म्हणतात. हे झाड बघा किती मस्त वाढलेलं आहे आणि याच्यावरती एक मनी प्लांट गेलेलं आहे पूर्ण. हे बघा या पूर्ण लाईनमध्ये ना ही अशी फिशिंगची सिस्टीम चालू आहे आणि फार कमी प्रमाणात मासे भेटत आहेत पण यांना. म्हणजे ते अगदी छोट्याशा जाळीने काढता येतील एवढे मासे. ती पाहिली का केवढी मोठी बोट आहे. बापरे, फोनमध्ये अशी दिसत नाही आहे मोठी तुम्हाला दाखवण्यासारखी, म्हणजे साध्या डोळ्यांनी. बापरे बाप, खतरनाक बोट आहे. आणि नेमकं काय नाही याच्यामध्ये तेच कळत नाही मला. म्हणजे ट्रेन आहे का मासे आहेत का काय, का तेल आहे का काय, काहीच नाही माहिती. पण हे बघा एवढी मोठी आहे. तर हे बघा सकाळी सकाळी यांची फिशिंग जी आहे ती चालू झालेली आहे. आणि नेमकं सीन असं आहे ना की हे जिथं फिशिंग करताना ज्या पद्धतीने इथं बघायला जे लोक येतात ना ते त्यांच्याकडून मी पैसे घेतो. घेता म्हणजे ऑब्वियस आहे. ॲक्च्युली ह्या गोष्टी फार रेअर राहिलेल्या आहेत आता इंडियामध्ये. अशा पद्धतीने फिशिंग करणं हे मी रामेश्वरम, धनुषकोडी त्या भागात बघितलेलं आहे असं. हे बघा ॲक्च्युली इथे चालू आहे आता मासेमारी आणि जे काही मासे यांनी बोटीतून आणलेले आहेत ते इथं सॉर्ट आऊट करता येतात आता. आणि जाळं जे आहे ते पण परत सरळ करावं लागतं, मासे काढावे लागतात. हे बघा हे आलं आता वरती. हे बघायला तेवढं भारी वाटतं ना. म्हणजे ते ॲक्च्युली आहे मेहनतीचं काम. पूर्वी ते हातांनी ओढलं जायचं हा जो आहे दोर. आता त्यांनी तिथं मोटर वगैरे लावलेली आहे. आता हे निघाले आहेत परत. यांचं जे जाळं होतं ना ते त्यांनी सेट केलं. अरे वा, यांच्याकडे तर भरपूर मासे आहेत यार. हे बघा, आणि इकडे वेगळे दिसतात, हे छोटे मासे दिसतात. आणि ते बघे वरती बसून त्यांची मेहनत हे करताय, जाळ्यातून मासे खायचा प्रयत्न करतात. हा बघा हा एक चालला. अरे बोट, अरे यार मिस झाली माझ्याकडून. ती ज्यावेळेस इकडून गेली ना त्यावेळेस दाखवायला पाहिजे तुम्हाला. तिचा शेप ना खूपच भारी आहे. आणि आपण त्याचे चालत मस्त. त्यांच्याकडे हे पण आहे, मोटर पण आहे. अरे तू बगळा आहे ना, कावळ्यासारखा काय ओरडतोय. अच्छा हे बगळ्याचं पिल्लू आहे वाटतं. आता सांगा कसं ओळखायचं बगळा आणि बगळ्याचं पिल्लू. दोघं सारखंच दिसत आहे. याचे जे पंख आहेत ना ते थोडेसे पसरलेले आहेत, म्हणजे इसकटलेले आहेत थोडक्यात.